लास्ट लेक्चरला आपण काय बघत होतो, तर लास्ट लेक्चरला न्यूमरिकल्स बघत होतो. हा डेन्सिटी ऑफ युनिट सेल वरती आहे. अँड एलिमेंट क्रिस्टलाइजेस इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस. एलिमेंट कसा क्रिस्टलाइज होतोय, बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटाइस. द एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 288 पिकोमीटर. इफ द डेन्सिटी दिली आहे, काय दिली आहे, डेन्सिटी दिली आहे, व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. काय विचारलंय, व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. आपल्याला सगळ्यात पहिला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा. काय असतो डेन्सिटी ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला, D इज इक्वल्स टू काय असते, Z इंटू M डिवायडेड बाय Na इंटू A क्यूब. D इज इक्वल्स टू Z इंटू M डिवायडेड बाय Na इंटू काय येणार आहे तर A क्यूब. ठीक आहे. बर, आता गिवन काय काय बघूया. गिवन मध्ये सगळ्यात पहिला बघा, एन एलिमेंट क्रिस्टलाइजेस इन बीसीसी म्हटलंय, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल म्हणजे Z इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2 येणार आहे. आता एज लेंथ काय दिली आहे तर 288 पिकोमीटर. मी तुम्हाला म्हटलंय एज लेंथला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, कारण व्हॉल्यूम ए क्यूब जे आहे ती सेंटीमीटर क्यूब मध्ये यायला पाहिजे. का सेंटीमीटर क्यूब मध्ये यायला पाहिजे तर डेन्सिटी बघा, डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. सो एज लेंथ 288 पिकोमीटर आहे, तर आम्ही काय करणार आहे 288 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. त्यालाच आपण काय लिहितो तर 2.88 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. मग त्यावरनं आपण ए क्यूब काढायचं. ठीक आहे, काढूया ए क्यूब वगैरे. पुढं काय दिलंय, डेन्सिटी दिलंय. डेन्सिटी किती दिले, डेन्सिटी इज इक्वल्स टू 7.2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही डेन्सिटी आहे. आणि दुसरं ॲटॉमिक मास आपल्याला फाइंड करायचं आहे. ॲव्होगॅड्रोज नंबर जरी दिला नाही तर आपल्याला माहित असतो 6.022 इंटू 10⁻23. आता ए क्यूब कसं काढायचं बघ, सगळ्यांनी इथं बघायचं ए क्यूब कसं काढायचं. हा 2.88 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब म्हणजे काय येणार आहे 2.88 चा क्यूब इंटू 10⁻⁻24 -8 इंटू 3. आता 2.88 चा क्यूब कसं काढायचं तर विथ द हेल्प ऑफ लॉग टेबल काढायचं. आपल्याला माहित असते की लॉग ऑफ a रेज टू x, लॉग ऑफ a रेज टू x काय असते तर x लॉग ऑफ काय असते तर a. मग हा x लॉग ऑफ a जो काय येईल त्याचा परत काय घ्यायचा अँटी लॉग. काय घ्यायचा, जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू फाइंड करत असतो लॉग अप्लाय करून, तर इट इज ऑलवेज नेसेसरी की लॉग प्लस अँटी लॉग दोन्ही असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, लॉग प्लस काय असायला पाहिजे अँटी लॉग. जरा सगळ्यांनी इथं लक्ष द्या, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा, पण मी जे सांगते ते पण ऐकून घ्या. ठीक आहे. आता इथं काय आहे 2.88 आहे. हा इथं 2.88 चा आपण काय बघणार आहे तर लॉग पहिला, आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 3. जो लॉग येईल त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं आहे 3. मग मला सांगा डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. मग लॉगला कॅरेक्टरिस्टिक घेताना डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 -1 काय येणार आहे 0 म्हणजे 0 पॉइंट. आता पूर्ण नंबर डेसिमल घ्यायला कन्सिडर करायचं 28 चा 8 मध्ये लॉग बघायचं. कशामध्ये लॉग बघायचा 28 चा 8 मध्ये. लॉग टेबल कुठे आहे दोघांचा, हा लॉग टेबल आहे मला 28 28 चा लॉग कशामध्ये बघायचा आहे तर 8 मध्ये. 8 म्हणजे हा झाला 4594. काय आला 28 चा 8 मध्ये लॉग म्हणजे 45 काय येणार आहे तर 94. ठीक आहे. इथं काय येणार आहे 0.4594. त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 3. मग मल्टिप्लाय बाय 3 केलं तर काय येणार आहे 4 1 4 2 4 3 12 9 1 9 9 2 18 9 3 27 plus 1 28 5 1 5 2 10 5 3 15 16 17 1 कॅरी 4 1 4 2 8 4 3 12 12 plus 1 काय येणार आहे तर 13 म्हणजे 1.3782 आलं.
हे फक्त लॉग झालं. काय झालं हे फक्त. आता ह्याचा अँटीलॉग बघायचं कंपल्सरी असते. आणि अँटीलॉग कधीही आपण डेसिमलच्या नंतरच बघतो, कारण अँटीलॉग कधीही डेसिमल मध्ये असते. 0.00 पासून स्टार्ट होतो. अँटीलॉग कुठून पासून स्टार्ट होतो. 0.00 पासून. मग अँटीलॉग बघताना 0.37 चा 8 मध्ये बघायचं आणि मीन डिफरन्स 2 मध्ये बघायचं. मग अँटीलॉग कुठं असतं बघूया. इथं बघा, हा लॉगचाच पार्ट आहे. अँटीलॉग कशाचं कशामध्ये सांगायचं मला सांगा. 0.37 चा 0.37 चा 8 मध्ये, हा 8 मध्ये झाला. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आहे. 2. मीन डिफरन्स 2 म्हणजे 1, म्हणजे 2389. काय येणार. 2389. म्हणजे परत इथं काय येणार आहे तर 2389. इथं कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक ऍड करतो. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक काय करतो. ऍड. 1 + 1 काय येणार आहे 2. म्हणजे इथं काय येणार आहे 23.89. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे ए क्यूबची 23.89 इंटू 10⁻⁻24. ज्याला मी असंही लिहू शकते 2.389 इंटू 10⁻⁻23. म्हणजे तुम्हाला ए क्यूब मिळाला बघा. ए क्यूब साठी काय काय भानगड केली लक्षात येते का बघा. पहिला त्याला पिकोमीटर टू सेंटीमीटर मध्ये एचलेनला कन्वर्ट केला, मग 10⁻⁻8 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट केलं आणि मग 10⁻⁻8 इंटू 3 -24 लिहिलं. त्याला काय नाही करायचं. 2.88 चा लॉग बघितला, त्याला मल्टिप्लाय बाय 3 घेतला आणि मग त्याचं काय बघितलं अँटीलॉग. अँटीलॉग बघताना डेसिमलच्या नंतर पहिले 2 डिजिट, मग तिसरा आणि चौथा. तिसरा आहे ते 0 to 9 मध्ये बघायचं आणि मीन डिफरन्स आहे तो चौथ्या डिजिटचा बघायचा. मग 2389 आला. 2389 जर आला तर कॅरेक्टरिस्टिक चेक करायची अँटीलॉगची. 1 आहे. 1 + 1 2. म्हणजे डेसिमल किती नंबर नाही येणार आहे तर 2. डेसिमल किती नंबर नाही येणार आहे 2. समजतंय का. येस और नो. ठीक आहे. 2389 चं मी परत काय केलं 2.389 इंटू 10⁻⁻23. पुढं फॉर्म्युला आता सॉल्व्ह करू. मग काय माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे. डेन्सिटी D इज इक्वल्स टू Z इंटू M डिवायडेड बाय Na इंटू ए क्यूब. बरं, मला फाइंड मोलार मास करायचं आहे. मला रिअरेंज करावं लागणार आहे याला. येस और नो. मला रिअरेंज करावं लागणार आहे. कशाला. यानाच हे सगळ्या व्हॅल्यूला. मग मी काय करणार आहे मोलार मास M इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू Na इंटू ए क्यूब डिवायडेड बाय काय करणार आहे Z. मग डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे 7.2. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. परत ए क्यूब ची व्हॅल्यू काय येणार आहे 2.389 इंटू 10⁻⁻23 प्लस 23 मायनस 23 काय होणार आहे कॅन्सल. डिवायडेड बाय Z. Z 2 आहे. आता इथं डिव्हिजिबल आहे. 2 1 जा. 2 किती जा 2 1 जा आणि 2 कितीचा येणार आहे 3.6 चा. म्हणजे इथं 3.6 इंटू 6.022 इंटू 2.389. म्हणजे या तिघांचं लॉग बघायचं, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून ऍड करायचं आणि मग अँटीलॉग बघायचं. इथं 2 घालवलं मी कारण 2 आणि 7.2 कम्प्लिटली डिव्हिजिबल होतं. तुम्ही तसंच पण ठेवू शकताय. 7.2 6.022 2.389 चं लॉग बघायचं, तिघांचं लॉग ऍड करायचं, मग 2 चं लॉग बघून काय परत काय करणार आहे सबस्ट्रॅक्ट आणि मग अँटीलॉग. असं पण चालतंय, पण मी काय म्हटलं की 7.2 आणि 2 इझिली कट होते म्हणून मी कट करून टाकले. आले का लक्षात. येस और नो. बरं, आता मला सांगा 3.6 चा लॉग. 3.6 चा लॉग सांगा, 6.022 चा लॉग सांगा आणि 2.389 चा लॉग सांगा. आता 6.022 चा तर पार्ट करा 0.7797 असते. 6.022 100 वेळा येणार, त्यामुळे ज्या व्हॅल्यूज रिपीट होतात त्याचं लॉग पार्ट करून ठेवायचं. पार्ट होणार कधी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. सो 6.022 चं किती येते 0.77 काय येते तर 97. आता 3.6 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1 - 1 0. सो 0.
36 तर 0 मध्ये बघायचं, कारण 3.6 आहे म्हणजे तर 0 आहे रे. 3.6 म्हणजे पुढे 100 वेळा 0 असला तरी पण चालेल. त्यामुळे 36 तर कशामध्ये बघणार आहे तर 0 मध्ये लॉग बघायचं. 36 चा कशामध्ये लॉग बघायचा आहे 0 मध्ये. 36 चा 0 मध्ये 36 चा 0 मध्ये किती येते? 36 चा 0 मध्ये 5563. किती येते? 5563. 5563. परत डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. मग परत 1 - 1 काय येणार आहे? 0. 0.23 चा 8 आणि 9 मध्ये लॉग बघा. 23 चा 8 आणि 9 मध्ये लॉग. परत हा 23 आहे, ह्याचं 8 मध्ये लॉग इथे येणार आहे 3766 आणि 9 मध्ये लॉग किती आहे तर 17. म्हणजे 3766 प्लस 17. 3766 प्लस 17 किती येणार आहे? 3766 प्लस 17. 5 प्लस 6 प्लस 6 12 प्लस 1 13 678 3783. 3783. So 7 plus 3 10 plus 3 13 9 plus 1 10 10 plus 8 18 19 20 plus 4 24 7 1 7 so 14 15 16 17 18 19 20 21. इथं कॅरी 1 7 8 9 10 10 plus 5 15 15 plus 2 17. 0.71 सगळं ऍड केलं अँटीलॉग बघा. 0.71 च कशामध्ये अँटीलॉग बघणार आहे रणवीर? लक्ष दिल्याशिवाय काय होणार नाही. लॉग टेबल नाही आला मान्य आहे, पण त्या बाजूच्याकडे तर आहे, तशी तर मदत घ्यावी आपण. लॉग टेबल बघून दोघांनी बघून एवढं दुःखात बसून काही फायदा नाही आहे. 0.71 च 4 आणि 3 मध्ये अँटीलॉग बघायचंय. .71 इथं बघा. 0.71 च कशामध्ये म्हटलं? 0.71 च 4 आणि 3 मध्ये. मग हा 4 आहे ऍक्च्युली. 5176 0 1 2 3 4 5176 आणि मीन डिफरन्स 3 मध्ये 4 5180. काय येणार आहे? 5180. सो इथं परत काय येणार आहे आन्सर? 5180. बरं बाळांनो, कॅरेक्टरिस्टिक काय? 1 प्लस 1 म्हणजे इथं काय येणार आहे 51.80 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 51.80 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही काय झाली? मोलार मास. ग्रॅम सेंटीमीटर क्यूब नाही ना, ग्रॅम पर मोल येणार. मोलार मास ग्रॅम पर मोल मध्ये असते. सो ग्रॅम पर मोल. काय केलं समजलं? यस और नो? सॉल्व करा पटकन. A metal has a face-centered cubic structure. If the density is 8.92 gram per centimeter cube and its atomic mass is 63.55 gram per mole, calculate the age length of the unit cell. Yes, पण A काढण्यासाठी पहिला A क्यूब काढायला पाहिजे. आपल्याला माहित आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल्स टू Z इंटू M डिवायडेड बाय A क्यूब इंटू काय आहे तर Na. बरं दिलंय काय काय मग? हा तर आपला फॉर्म्युला आहे. मग दिलंय काय काय? दिलंय काय तर सगळ्यात पहिला FCC दिलंय. स्ट्रक्चर इज काय म्हटलंय? FCC. स्ट्रक्चर इज FCC म्हणजे Z इज इक्वल्स टू काय असणार आहे 4. त्यानंतर डेन्सिटी किती आहे तर 8.92 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ॲटॉमिक मास 63.55 ग्रॅम पर मोल. मग एज लेंथ जर मला फाइंड करायची आहे तर मला A क्यूब फाइंड करावं लागणार पहिला. म्हणजे फॉर्म्युला मधून पहिला A क्यूब फाइंड करावं लागणार आणि मग पुढे काय फाइंड करावं लागणार आहे तर एज लेंथ फाइंड करायला लागणार क्यूब रूट घेऊन. काय घेऊन? ठीक. मग इथं परत डेन्सिटी बोलायचं नाही हा. Z इंटू M
डिवायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. पहिली स्टेप रिअरेंज. ए क्यूब इज इक्वल्स टू झेड इंटू एम डिवायडेड बाय एन ए इंटू काय येणार आहे तर डेन्सिटी. झेड ची व्हॅल्यू 4 आहे. मोलार मास ची व्हॅल्यू 63 पॉइंट काय आहे तर 55. ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10 रेज टू काय आहे तर 23 आणि डेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे तर 8.92. काय आहे 8.92. सो इथं परत काय काय करायचं आहे लॉग बघायचं आहे. पहिला 4 चं लॉग बघावं लागेल आणि 63.55 चं लॉग बघावं लागेल. हे दोन्ही लॉग ऍड करावे लागतील. ठीक आहे. मग पुढं काय तर 6.022 चा लॉग बघावा लागेल. 8.92 चं लॉग बघावे लागेल. दोघांचं लॉग बघून ऍड करायला लागेल. मग हा जो काय लॉग येईल आणि हा काय जो लॉग येईल डिव्हिजन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि मग अँटी लॉग घ्यावं लागणार आहे. आणि मग आता 4 चा लॉग म्हणजे 4.000 असं असते. मग डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 - 1 काय येत आहे 0. मग 0.40 चं शून्य मध्ये बघा किती येते 6021. 40 चं शून्य मध्ये किती येते 6021. परत डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 2. 2 - 1 काय येणार आहे 1 म्हणजे 1 पॉइंट येणार. मग काय येणार आहे 1 पॉइंट. इथं 63 चं 55 मध्ये ठीक आहे पण इथं काय येणार आहे 1 पॉइंट. 63 चं 5 आणि 5 मध्ये लॉग. 63 चं 5 आणि 5 मध्ये लॉग. 60 हा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे आणि हा काय तर 5. 63 चं 5 8028 परत 5 मध्ये म्हणजे 3 8031 काय येणार आहे 8031. सो इथं काय येणार आहे तर 8031. 8031. 6.022 चा 0.7797. डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 - 1 0 आणि 8.92 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 - 1 0 म्हणजे 0.89 चं कशामध्ये लॉग बघायचं तर 2 मध्ये. 89 चं 2 मध्ये 9504 काय येते 9504. हा 95 काय येणार आहे तर 04. मग ऍड करा हे 1 + 1 काय येते 2. 2 + 3 काय येते 5. 0 6 1 6 12 13 14 2.4052. 7 + 4 11 9 + 1 10 5 7 8 9 10 7 8 9 10 11 12 13 9 + 1 10 + 7 17 इथं 1 पॉइंट. आता ह्यातून म्हणजे वरच्यातून खालच्याला सबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे 2.4052. नाही पहिला लॉग बघितलेलं पूर्ण सॉल्व करायचं. लॉग ऑफ a अपॉन b असेल तर लॉग ऑफ a मायनस काय करायचं लॉग ऑफ b. हा मग इथं 1 पॉइंट काय येणार आहे 7301. 2 - 1 1 5 - 0 5 10 - 3 7 13 - 7 6 1 - 1. 0.67 चं 1 मध्ये आपण काय बघणार अँटी लॉग. 0.67 चं 1 मध्ये अँटी लॉग किती येते बघा तुम्ही पण चेक करा. 0.67 चं 5 मध्ये ना 4732 आणि कशामध्ये मीन डिफरन्स 1 मध्ये मीन डिफरन्स. मला व्हॅल्यू जरा विसरते रे व्हॅल्यू तेवढ्या लवकर राहत नाही. 7301 नाही 6751 6751. मग 5 मध्ये 4731 + 1 4733 काय येणार आहे 4733. इथं बघा हा 4733 अँटीलॉग घेऊन आला 4733 पण कॅरेक्टरिस्टिक 0 + 1 0 + 1 1 म्हणजे 4.733 23 वरती जाऊन काय होणार आहे -20 म्हणजे हा 10⁻³ झालं. पण मला हे मल्टिपल ऑफ 3 मध्ये आणायचं आहे का तर मी क्यूब रूट घेणार आहे. मला एज लेंथ पाहिजे a³ आहे ना मला a पाहिजे
मग मी इथं काय करणार आहे 47.33 इंटू 10⁻⁻24 हा ए क्यूब आला. काय आला हा ए क्यूब. आता ए क्यूब नंतर ना ए फाइंड करायचं. हे रब करते. आता ए कसं फाइंड करायचं बघा. ए क्यूब इज इक्वल्स टू किती आहे 47.33 इंटू 10⁻⁻24. सो ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तर क्यूब रूट ऑफ 47.33 इंटू 10⁻⁻24. क्यूब रूट म्हणजे काय असते 47.33 इंटू 10⁻⁻24 रेस टू 1/3 रेस टू 1/3. मग इथं काय येणार आहे 47.33 रेस टू 1/3 आणि 10⁻⁻24 रेस टू 1/3 काय येणार आहे तर 10⁻⁻8. आता ह्याचं परत लॉग बघायचं. लॉग ऑफ a रेस टू x आहे. मग इथं काय करायचं 1/3 लॉग ऑफ 47.33 बघायचं आणि त्याला 47.33 चं लॉग बघायचं, त्याला डिवाइड बाय 3 करायचं आणि मग त्याचं काय बघायचं तर अँटीलॉग. समजलं का क्यूब रूट कसं काढायचं? क्यूब रूट कसं काढायचं समजलं का? परत बघा. हे झालं 47.33 1/3 आहे. लॉग ऑफ a रेस टू x काय असते x लॉग ऑफ काय असते तर a. मग आपण लिहिलं x लॉग ऑफ a. मान्य आहे x लॉग ऑफ a. मग लॉग ऑफ a बघायचं 47.33 त्याला डिवाइड बाय 3 करायचं आणि मग काय बघायचं तर अँटीलॉग. सीईटीला असे क्वेश्चन्स येत नाहीत पण टेक्स्टबुक मध्ये बोर्ड्सला आपल्याला हे क्वेश्चन 3 ते 4 मार्काला येत. 3 मार्क 4 मार्काला तर येतच नाही सॉलिड स्टेट वरती. जे काय असतील ते 3 मार्काचे प्रश्न असतात. मग परत 1/3 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 2. 2 - 1 1. 1.47 चं 3 आणि 3 मध्ये लॉग बघा. 47 चं 3 आणि 3 मध्ये लॉग बघायचं. 47 चं 3 मध्ये 6 7 नाही 0 1 2 3 ना. हा 6749 6749 प्लस 3 6752. इथं काय आलं 1.6752. अरे बरं ह्यानं 3 डिवाइड करायला पाहिजे की होय की नाही असं नो. मग इथं काय येणार आहे 3 डिवाइडेड बाय 1.6752. आता इथं 0.5 जा काय येणार आहे तर 3 5 जा 15 राहिलं 1 ब्रिंग डाऊन 7. 3 5 जा परत काय येणार आहे 15 ब्रिंग डाऊन 2. 3 5 जा 15 3 6 18 3 7 3 8 जा 24 राहिलं 1 ब्रिंग डाऊन 2. 3 6 जा 3 4 जा सॉरी 3 4 जा 12 0. असं नाही की काय म्हणजे कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल. नसलं डिव्हिजिबल तरी चालतंय. आपण 4च व्हॅल्यू फाइंड करायची कारण मला अँटीलॉगला 4च व्हॅल्यू गरजेचे आहेत. डेसिमल नंतर किती व्हॅल्यू गरजेचे आहेत 4. मग इथं काय येणार आहे तर 0 पॉइंट काय येणार आहे 0 पॉइंट ह्याचा अँटीलॉग घेणार आहे आपण. काय आलेले आहेत आपले व्हॅल्यू 0.5584. 0.5584 चं काय बघायचं अँटीलॉग किती आहे ते सांगा. 0.5584 10⁻⁻8 आहे तसं लिहायचं. त्याला काय करायचं नाही. तो आहे तसं ठेवायचं. त्याचा काही फरक पडत नाही. 0.55 चं 84 मध्ये अँटीलॉग 0.55 चं 84 मध्ये 0.55 चं 8 मध्ये 0.55 चं 8 मध्ये 3614 आणि 4 मध्ये ना 4 मध्ये 3 आहे ना मीन डिफरन्स 3614 3617. मग इथं किती येणार आहे 3617. इथं कॅरेक्टरिस्टिक 0 0 + 1 0 + 1 1 म्हणजे 3.617 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर हा एज लेंथ झाला.
काय झालं हा? काय झालं हा? मला जर रेडियस विचारला ना याचा, काय विचारलं? पुढचं पण ऐकून घ्या. जर मला रेडियस विचारलं तर काय करणार? रेडियस विचारलं तर मी म्हणणार की मला माहित आहे फॉर एफसीसी a इज इक्वल्स टू 2√2 काय असते तर r. ऐकून घ्या. जर मला म्हटलं की रेडियस फाइंड करा, एज लाईन फाइंड करणं खूप रेअर वेळी सांगतात, हेच फाइंड करायला सांगतात काय? रेडियस. सो इथं काय येणार आहे तर a/2√2 इज इक्वल्स टू काय येणार आहे r. मग a ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 3.617. 3.617 इंटू 10⁻⁻8 परत 2 आणि इथं काय आहे तर √2 इज इक्वल्स टू r. परत 3.617 इंटू 10⁻⁻8 2 इंटू 1.414. म्हणजे मला परत याचा लॉग बघायला पाहिजे आणि या दोघांचा लॉग बघून ऍड करायला पाहिजे. मग सबस्ट्रॅक्ट करून काय करायला पाहिजे? अँटी लॉग. बघा 3.617 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 0. 0.36 चा 1 आणि 7 मध्ये लॉग सांगा, पटकन सांगा. 36 चा 1 आणि 7 मध्ये लॉग. 36 चा 1 मध्ये आणि मीन डिफरन्स 7 मध्ये. 5 प्लस 1. बरं हे वरचं झालं. 2 चं लॉग 0.3010. हा मग किती येते? 5 6 3 कसं? 5 किती आहे? मग ते ऍड करून किती येतं? 6 3 कसं येईल? 8 3. 5 8 3. 5 8 3. ठीक आहे. हा 2 चा लॉग झाला. 0.3010 हा कशाचा लॉग झाला? 2 चा. 1.414 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 0. म्हणजे इथं काय येणार आहे? 0.14 चं 1 आणि 4 मध्ये लॉग सांगा. 14 चं 1 आणि 4 मध्ये लॉग सांगा, पटकन सांगा. उद्या नसेल लॉग टेबल गायब दोघांना पण लक्षात ठेवा. 1 आणि 4 मध्ये. 1 मध्ये बघायचं आणि मीन डिफरन्स 4 मध्ये. 1492 प्लस 3 सांगायचं. 1504. 1504 हे दोन्ही मल्टिप्लाय तर ऍड केले तर 4 इथं 1 इथं 5 3 + 1 काय आलं 4. 14 चं 1 आणि 4 मध्ये लॉग बघा रे. मग 0.4514 हे सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. 13 - 4 is 9. 7 - 1 is 6. 5 - 5 is 0. इथं 1 इथं 0. 0.10 चं 6 मध्ये अँटीलॉग बघा. 0.10 चं 6 मध्ये अँटीलॉग बघा. 1 2 हा ठीक. हा काय येणार आहे? 1276. इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 0 0 + 1 1 म्हणजे 1.276 इंटू 10⁻⁻8 r. हा ह्याला पिकोमीटर्स मध्ये कन्वर्ट करायचं. 127.6 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर इज इक्वल्स टू r. म्हणजे काय येणार आहे? 127.6 काय येणार आहे तर पिकोमीटर. काय येणार आहे? 127.6 काय येणार आहे तर पिकोमीटर. आलं का लक्षात? येस ऑर नो? असं काय चुकलंय असं वाटतंय तुम्हाला? लॉग टेबल बरोबर आहे का? नोट डाऊन करा. क्वेश्चन आणि सगळं नोट डाऊन करून घ्या. पटपट आवरायचा. क्वेश्चन नंबर 4 प्रॉपरली रीड करा. द डेन्सिटी ऑफ इरिडियम is 22.4 gram per centimeter cube. The unit cell of iridium is FCC म्हणजे Z is equals to 4 येणार. Calculate the radius of iridium. असाच क्वेश्चन आहे पण तिथं एज लेंथ दिलेला इथं काय म्हटलंय तर रेडियस.
काय, आणि मोलार मास दिलाय 192.2 ग्रॅम पर मोल. बाळांनो इथे एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिला तुम्हाला ए क्यूब फाइंड करावं लागणार, मग ए फाइंड करावं लागणार, आणि मग रेडियस. सेम क्वेश्चन मागचा जो घेतलाय सेम क्वेश्चन, फक्त व्हॅल्यू काय झाली आहे तर चेंज. सो जरा ट्राय करा तुम्ही स्वतःहून, काय काय तुम्हाला करू शकताय तुम्ही यामध्ये. सगळ्यात पहिला गिवन वगैरे लिहून घ्या. डेन्सिटी 22.4 आहे, मोलार मास 192.2 आहे, एवोगॅड्रोस नंबर 6.022 × 10⁻23 आहे. सगळ्यात पहिला ए क्यूब फाइंड करावं लागणार, मग ए फाइंड करावं लागणार, आणि मग काय फाइंड करावं लागणार आहे आर. फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असणार आहे झेड इंटू एम डिवाइडेड बाय एन ए इंटू काय आहे तर ए क्यूब. डेन्सिटी रिअरेंज करा, ए क्यूब इज इक्वल्स टू झेड इंटू एम डिवाइडेड बाय एन ए इंटू काय येणार आहे तर डी. झेड ची व्हॅल्यू कसा आहे, युनिट सेल कसा आहे, कसा आहे, एफसीसी आहे बीसीसी आहे, एफसीसी आहे तर झेड इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4. सो 4 इंटू 192.2 divided by 6.022 into 10⁻23 into density 22 point काय आहे तर 4. परत ह्या दोघांचं लॉग बघायचं, ऍड करायचं, 6.022 आणि 22.4 चं लॉग बघायचं, ऍड करायचं, वरचा लॉग खालचा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट, आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग. माहित बघा काय काय दिलेत. 4 चा लॉग काय येणार आहे 0.6021, 192.2 आहे तर डेसिमलच्या आधी किती आहे 3, 3 - 1 2, 2 पॉइंट. 19 चं 2 मध्ये लॉग किती येते सांगा, 19 चं 2 आणि 2 मध्ये लॉग, 19 चं 2 आणि 2 मध्ये लॉग किती येत आहे 2837. ऍड करा, 7 + 1 काय येणार आहे 8, 3 + 2 काय येणार आहे 5, इथं 8, 6 + 2 काय येणार आहे तर 8, 2.8858 आहे. नेक्स्ट काय सांगा 6.022, 6.022 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1, सो 0.7797, 22.4. परत डेसिमलच्या आधी 2 आहे, 2 - 1 1, 1 पॉइंट. 22 चं 4 मध्ये लॉग सांगा, 22 चं 4 मध्ये लॉग सांगा, 35 काहीतरी येते 20, 3502 का 04, 3502 का 04 मीन 22 चं 4 मध्ये 3502. ठीक आहे. इथं काय येणार आहे 7 + 2 काय येणार आहे 9, इथं 9, 5 + 5 10 11 12 11. सबस्ट्रॅक्ट करायला लागणार, सबस्ट्रॅक्ट. हे बघा ही वरची व्हॅल्यू आहे आणि खालची व्हॅल्यू आहे, दिस मायनस दिस करायला लागणार आहे. मग इथं काय येणार आहे 2.8858 - 2.1299, 18 - 9 9, 14 - 9 14 - 9 5, 7 - 2 5, 8 - 1 काय येणार आहे तर 7, आणि इथं 0. 0.75 चं 59 मध्ये अँटीलॉग सांगा, 0.75 चं 59 मध्ये अँटीलॉग सांगा, 0.75 चं 59 मध्ये अँटीलॉग सांगा. मग काय येतंय 48 येते. हे बघ हा 8 आहे 18 झाला, 18 - 9 9 येणार, मग इथं 4 14 9 10 11 12 13 14 5 येणार इथं. हे बरोबर आहे का 7559. हा मग पुढं 0.75 चं 59 मध्ये अँटीलॉग 5701. हा ह्याचा अँटी, हे बघा इथलं लॉग बघितला मी, ह्या दोघांचं लॉग ऍड केलं वरच्याचं, आणि खालच्याचं पण लॉग काय केलं ऍड. मग पुढं वरच्याचा लॉग मायनस खालच्याचा लॉग, वरच्या व्हॅल्यूजचा लॉगचा ऍडिशन. ह्याची ना काढली की तुम्ही, आता काय केलं नाही ए क्यूब पहिला काढला ना 57. एक मिनिट इथं बघ
हा 5701 इंटू 10⁻⁻23 इथं कॅरेक्टरिस्टिक 0 + 1 हे आलं, हे ए क्यूब आलं. हा मग त्याला शिफ्ट केलं. ए क्यूब इज इक्वल्स टू 57.01 इंटू 10⁻⁻20. आता क्यूब रूट काय करायला लागणार आहे? क्यूब रूट. मग क्यूब रूटला काय असणार आहे? ए इज इक्वल्स टू 57.01 इंटू 10⁻⁻24 चा 1/3. ठीक आहे. मग 57.01 चा 1/3 इंटू 10⁻⁻8 परत 1/3 इंटू लॉग ऑफ 57.01 त्याचा काय बघायचं तर अँटी लॉग. त्याचं काय बघायचं? इंटू 10⁻⁻8. मग हे एज लेंथ मिळणार आपल्याला. मग एज लेंथ मिळाल्यानंतर ना काय फाइंड करणार आहे आपण? रेडियस. मग 1/3 इंटू 1 पॉइंट, कारण डेसिमलच्या आधी 2 आहेत, 2 - 1 1. 57 चं 0 आणि 1 मध्ये अँटीलॉग सांगा. 57 चं 0 आणि 1 मध्ये अँटीलॉग सांगा. 0 आणि 1 मध्ये. अँटीलॉग ह्याचा लॉग 57 चं 01 मध्ये लॉग, सॉरी लॉग बघितला ना? लॉग 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 57 चं 7560 1 मध्ये ऍड केला काय? मीन डिफरन्स ऍड केला. हा त्याला डिवाइड बाय 3 करून मग काय करायचं आहे तर अँटीलॉग इंटू 10⁻⁻8. सो इथं डिवाइड बाय 3 नुसतं खिदळत बसायचं ते हा हू करत बसायचं. होय की नाही? Three 15, 3 6 3 7 3 8 24. 3 5 15. इथं 1 0 3 9. हे बघा इथं रिकरिंग येते बघा 1. म्हणजे हे रिकरिंग येते. रिकरिंग घ्यायचं नाही. मी काय म्हटलं 4 डिजिट घ्यायचे. मग a इज इक्वल्स टू 0.5853 चं काय बघायचं तर अँटीलॉग इंटू 10⁻⁻8. सो 0.58 चं 53 मध्ये अँटीलॉग बघा. 0.58 चं 53 मध्ये अँटीलॉग बघा. .58 चं 5 आणि 3 मध्ये अँटीलॉग 3849 10⁻⁻8 आहे तसं. कॅरेक्टरिस्टिक 0 होतं 0 + 1 1. 3.849 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. हे काय झालं? एज लेंथ. हे काय झालं? एज लेंथ. फाइंड काय करायचंय? मला काय माहित आहे? फॉर FCC A is equals to 2√2R. Therefore R is equals to A upon 2√2. So A ची व्हॅल्यू किती आहे? A ची व्हॅल्यू 3.849 इंटू 10⁻⁻8 डिवायडेड बाय 2 इंटू 1.414. परत ह्याचा लॉग बघायला पाहिजे, या दोघांचा लॉग बघून काय करायला पाहिजे? ऍड करायला पाहिजे आणि मग सबट्रॅक्ट करून अँटीलॉग. 3.849 डेसिमलच्या आधी 1 आहे, 1 - 1 0 0.38 चं 49 मध्ये अँटीलॉग बघा. हा लॉग, सॉरी माफ करू. 38 चं 49 मध्ये लॉग बघा. 38 चं 4 आणि 9 मध्ये लॉग बघा. 38 चं 4 आणि 9 मध्ये लॉग बघा. 5853. ठीक आहे, त्याला आहे तसं ठेवा. नेक्स्ट 2 चा लॉग 0.3010 0.14 चं 1 आणि 4 मध्ये लॉग बघा. 3502 काहीतरी म्हटलं तेव्हापासून तुम्ही. आन्सर
14चं 1 आणि 4 मध्ये लॉग 0.1504 हे ऍड करायला पाहिजे कारण हे मल्टिप्लिकेशन आहे. सो इथं 4 इथं 1 इथं 5 याला इथं 1 इथं 5 इथं 4 0 मग हा सबस्ट्रॅक्ट. हे बघा दिस व्हॅल्यू मायनस दिस व्हॅल्यू मग इथं काय येणार आहे 4 5 1 4 13 minus 4 9 4 minus 1 3 8 minus 5 3 1 0.13 चं 39 मध्ये अँटीलॉग 0.13 चं 39 मध्ये अँटीलॉग 0.13 चं 39 मध्ये अँटीलॉग हा 0.13 चं 39 मध्ये अँटीलॉग 1362 कॅरेक्टरिस्टिक 1 0 आहे 0 प्लस 1 1 1.362 into 10 raised to minus 8 centimeter. So 136.2 into 10 raised to minus 10 centimeter. So इथं काय येणार आहे 136.2 काय येणार आहे तर पिकोमीटर. रेडियस काय आहे हा काय आहे हा समजते मी काय सांगते यस और नो. सॉल्व करा सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अल्युमिनियम क्रिस्टलाइजेस इन क्यूबिक क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ एन अल्युमिनियम ॲटम. डायरेक्ट रिलेशन विचारलंय रेडियस म्हणजे आपण इथं करणार काय आहे इथं बघा अल्युमिनियम क्रिस्टलाइजेस इन क्यूबिक क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. क्यूबिक क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर म्हणजे सीसीपी. सीसीपी म्हणजे काय असते तर एफसीसी म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल काय असणार आहे 4 असणार आहेत. ते काय लागत नाही सोडा. विथ अ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ अल्युमिनियम ॲटम. हे बघा क्यूबिक क्लोज्ड पॅकिंग आहे म्हणजे एफसीसी आहे. एफसीसी आहे म्हणजे आर इज इक्वल्स टू काय येणार आहे तर A/2√2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे रेडियस फाइंड करण्यासाठी. नाउ हाउ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम. व्हॉट सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम 1 सेंटीमीटर क्यूब. त्याचा फॉर्म्युला आहे आपण बघितलाय तो फॉर्म्युला. मला वाटतं दोघं तिघं ऍबसेंट होती त्यावेळी ज्यावेळी तो पार्ट घेतला त्यावेळी. ऍबसेंटीचं काय कमालच आहे आपल्याकडे. number of unit cells is equals to volume given volume of aluminium किती आहे 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अल्युमिनियम म्हटले ना. गिवन व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम डिवाइडेड बाय काय असते तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ व्हॉट युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम तर 1 सेंटीमीटर क्यूब दिली आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असणार आहे ए क्यूब. ए क्यूब आहे म्हणजे काय करावं लागणार आहे एज लेंथ दिलंय ना ए दिलंय. ए पासून काय फाइंड करावं लागणार आहे ए क्यूब. ए पासून काय फाइंड करावं लागणार आहे ए क्यूब. प्रश्न समजला का पहिला तेच सांगा मग पुढे बघूया. प्रश्न समजला का. हा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ युनिट सेल डिपेंडिंग अपॉन व्हॉल्यूम. गिवन व्हॉल्यूम जर असेल एखाद्या सबस्टन्सची व्हॉल्यूम दिली असेल एखाद्या मेटलची व्हॉल्यूम दिली असेल तर व्हॉल्यूम गिवन व्हॉल्यूम ऑफ जे काय मेटल असेल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय असते तर ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असते ए क्यूब. ठीक आहे मला सांगा आता गिवन काय काय आहे ते. ठीक सगळ्यात पहिला सांगा गिवन काय आहे एज लेंथ. एज लेंथ किती आहे ए इज इक्वल्स टू 353.6 पिकोमीटर. मग मला फाइंड करायला लागणार ए क्यूब एक. दुसरं रेडियस फाइंड करावं लागणार. तिसरं दिलंय व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम ॲटम्स. व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम ॲटम किती आहे तर 1 सेंटीमीटर क्यूब. पहिला वी नो दॅट. काय वी नो दॅट we know what relation we know radius is equals to a upon 2√2r.
रेडियस इज इक्वल्स टू a अपॉन 2 रूट 2 ना, रेडियस विचारले ना आपल्याला पहिला. मग a ची व्हॅल्यू किती आहे 353 पिकोमीटर आहे, तसं ठेवलं तरी पण चालेल तुम्ही. 353 पॉइंट काय आहे तर 6 डिवायडेड बाय 2 रूट 2 एवढं केलं तर तुम्हाला आन्सर पण पिकोमीटर मध्येच मिळणार आहे, जर तुम्ही त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केला नाही तर. बरं 353 काय करणार आहे 353 पॉइंट काय आहे तर 6, सांगा किती येणार आहे 2 पॉइंट, कारण डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 2 3 आहे का, लॉग वापरायचं नाही वापरलं तरी बरं ठीक आहे. डायरेक्ट हे 2 1 झालं, हे परत 1 झालं, किती झालं मग 2 किती जा 7 चा कसं 2 7 जा 14, हा 2 7 जा 14, पुढं 12 आणि पुढं 8 जा. ठीक आहे 176.8 आलं डिवायडेड बाय रूट 2, रूट 2 म्हणजे काय आलं 1.414 ना, हा 1.414. मग कसं करणार त्याला, त्यापेक्षा लॉग सोपं जात असते कधी. आता लावा की, कारण कशाला मी म्हणते पहिल्यापासूनच लॉग लावा ना, याचा लॉग बघा याचा लॉग बघा याचा लॉग बघा, कट करायमध्ये टाइम घालवू नका. मला सांगा 353.6 चा लॉग सांगा, डेसिमलच्या आधी 3 आहे, 3 - 1 2 2 पॉइंट. 35 चा 3 आणि 6 मध्ये लॉग सांगा, 35 चा 3 आणि 6 मध्ये लॉग सांगा, पटकन सांगा. 35 चा 3 आणि 6 मध्ये लॉग सांगा. 3 4 5 4 8 5 हे झालं. परत नेक्स्ट 2 चं लॉग 0.3010 0.14 चं 14 मध्ये लॉग 1504, इथं 4 इथं 1 इथं 5 इथं 3 + 4 4.5 सबट्रॅक्ट करायला पाहिजे. 0.4514 5 - 4 1 8 - 1 7 14 - 5 9 4 - 4 0 इथं 2 पॉइंट. 0.09 चं 71 मध्ये अँटीलॉग बघा, हा 0.09 0.09 चं 71 मध्ये अँटीलॉग बघा, हा 0.09 चं 7 आणि 1 मध्ये अँटीलॉग. 2 इज अ कॅरेक्टरिस्टिक, ते नंतर ना डेसिमल ऍड करताना लागतंय. 2 चं काय नाही, कधी अँटीलॉग बघताना डेसिमलच्या नंतरच बघायचं. 0.09 चं 71 मध्ये किती येत आहे 1 2 5 0, तिथं कॅरेक्टरिस्टिक 2 आहे, 2 + 1 3 म्हणजे 125.0 पिकोमीटर. हे झालं काय रेडियस झाला. मला विचारले नंबर ऑफ युनिट सेल, त्यासाठी ए क्यूब फाइंड करावं लागणार आहे. मग ए क्यूब कसं करणार आहे तर हे आता ह्याला रिअरेंज करायचं 3.536 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब, दॅट इज 3.536 चा क्यूब इंटू 10⁻⁻24. सो परत 3 log of 3.536 चा परत अँटीलॉग घ्यायचा. सांगा काय येते 3 इंटू 0.35 चं, कारण डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 - 1 0 येणार, मग काय येणार आहे 35 चं 3 आणि 6 मध्ये 5 4 8 5 3 5 जा 15 8 1 जा 8 2 जा 16 8 जा 24 + 1 25 4 1 जा 4 2 जा 8 4 3 जा 12 13 14 5 3 जा 15 + 1 16. ह्याचं परत काय बघायला पाहिजे अँटीलॉग 0.64 चं 5 मध्ये अँटीलॉग बघा, 0.64 चं 5 मध्ये अँटीलॉग बघा, 4421 म्हणजे 44.21 इंटू 10⁻⁻24. ह्याला असंही लिहू शकतो किंवा 4.421 इंटू 10⁻⁻24 काय लिहू शकतो तर सेंटीमीटर क्यूब.
नेक्स्ट फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. नंबर ऑफ युनिट सेलचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ युनिट सेल्स डिपेंडिंग अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ ॲटम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे सोप्या भाषेत ए क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे सोप्या भाषेत ए क्यूब. म्हणजे इथं काय येणार आहे? 1 डिवाइडेड बाय 4.421 इंटू 10⁻⁻24 आहे. एक स्कीम करायची. काय स्कीम करायची? याला 10 करा, 10 पॉइंट करा. 10 पॉइंट काय येणार आहे? सॉरी 10.00 म्हणजे एक डेसिमल शिफ्ट केलं म्हणजे हा -24 काय होणार आहे? ह्याचं पण ह्याला काय करू नका, ठीक आहे असंच ठेवा. इथं 10 काय करा तर -1 ठेवा, मग नंतर शिफ्टिंग सांगते मी तुम्हाला. 23 होणार आहे ऍक्च्युली. 4.421 इंटू काय होणार आहे तर 10⁻⁻24 आहे तसं ठेवा. ह्याला 10 केलं म्हणजे एक 0 ऍड केलं, एक 0 ऍड करून -1 -24 वर जाऊन काय होणार आहे? प्लस. आणि -24 प्लस 24 -1 काय येणार आहे? +23 काय येणार आहे? +23. हा -24 वरती जाणार रे, +24 होणार. आणि -1 +24 +23 मग काय? 10 चा लॉग बघा, 4.421 चा लॉग बघा, सबट्रॅक्ट करा, अँटी लॉग बघा. नाही शिफ्ट करायची गरज नाही खालचं, ते नंतर नाही येणार. खालचं कशाला शिफ्ट करायला? मी फक्त हाच शिफ्ट केलाय. 10.01 इंटू 10⁻⁻1 घेतला. हा 4.421 इंटू 10⁻⁻20 इथं 3 करायला पाहिजे. एक मिनिट इथं 3 करायला पाहिजे. इथं करायचं राहिले 4.421 इंटू 10⁻⁻23 आणि मग तुमचा आन्सर काय येणार आहे तर 22 मध्ये. मग इथं आन्सर 22 मध्ये. सांगा 10चं लॉग किती येते? 1.0000. 0.44चं 21 मध्ये लॉग, 44चं 21 मध्ये लॉग 6455. मग 10 - 5 is 5, 9 - 5 is 4, 9 - 4 is 5, 9 - 6 is 3. इथं काय येणार आहे तर 0. 0.35चं 4-5 मध्ये अँटी लॉग बघा. आता 0.35चं 4-5 मध्ये अँटी लॉग बघा. 0.35चं 4-5 मध्ये अँटी लॉग बघा. 0.35चं 4-5 मध्ये अँटी लॉग बघा. टू टू 6.2. बरं इथं कॅरेक्टरिस्टिक 0 होतं ना, 0 + 1 1 म्हणजे 2.262 इंटू 10⁻22 काय झाले? युनिट सेल्स. हे समजलं का? हे समजलं का? हे लॉजिक समजला का? ही कन्सेप्ट समजली का? येस ऑर नो? ठीक आहे, लिहून घ्या. आवरा पटकन लिहून घ्या. काय ह्याच पेज वरती आहे का सगळं? हा लिहून घ्या. क्वेश्चन कंपल्सरी लिहायचं.